नमस्कार मित्रांनो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण आलोय ते श्री क्षेत्र नरसोबावाडी येथे श्री गुरु महाराजांचे म्हणजेच श्री नृसिंह सरस्वतींचे दर्शन घ्यायला. नरसोबावाडी किंवा नृसिंहवाडी हे कृष्णा पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर असलेले तीर्थस्थळ दत्तभक्तांसाठी दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखली जाते. पुणे ते नरसोबावाडी साधारण 270 किलोमीटर अंतर आहे आणि इथे यायला साधारण 5 ते 6 तास वेळ लागतो. मिरज, जयसिंगपूर आणि कोल्हापूर हे नरसोबावाडी जवळील मेन रेल्वे जंक्शन आणि येथून ही दत्तप्रभूंची राजधानी खूपच जवळ आहे, जिथे तुम्ही बाय बस अथवा प्रायव्हेट और शेअरिंग ट्रान्सपोर्टनी येऊ शकता. आता आपण मंदिर परिसरात आलोय आणि येथील पादुकांचे दर्शन घेण्यापूर्वी येथील काही अत्यंत महत्त्वाचे समाधी स्थळं आहेत, ज्यांचे दर्शन घेऊन नंतर पादुका दर्शन घेण्याची प्रथा आहे. सर्वप्रथम परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांचे दर्शन घेऊन नंतर श्री रामचंद्र योगी श्री गोपाल स्वामी महाराजांची संजीवन समाधी, मौनी स्वामींची समाधी तसेच श्री नारायण स्वामी महाराजांचे समाधी दर्शन आपण इथे घेऊ शकता. इथेच श्रींची म्हणजेच महाराजांच्या उत्सव मूर्तीचे सुद्धा दर्शन आपणास इथे होते. ही उत्सव मूर्ती पालखी सोहळ्यामध्ये आपण बघतो. इथे दर्शन घेऊन आम्ही मनोहर पादुका दर्शनासाठी पुढे निघालो. येथे भक्तांसाठी नव्याने बांधण्यात आलेला ब्रिज आपण येथे बघू शकता. श्री गुरुदेव दत्त. येथे कृष्णा नदीमध्ये शक्य असेल तर स्नान करून अथवा हातपाय धुवून भक्त दर्शनाच्या रांगेत लागतात. अथांग पसरलेल्या कृष्णा नदीचे भव्य पण मनोहारी रूप बघून मन प्रसन्न होते. कृष्णेच्या प्रशस्त अशा घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली हे मंदिर आहे. येथे अनेक भक्त अगदी दूरवरून महाराजांच्या दर्शनासाठी येतात. दर गुरुवारी, पौर्णिमेला, दत्त सप्ताहामध्ये, वीकेंडला आणि इतर सणासुदींच्या दिवशी इथे बरीच भक्तमंडळी दर्शनाला येतात. श्री गुरुदेव दत्त आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्रांचा जयघोष करत रांग पुढे सरकते. पुढे जाऊन या ब्रिजवरून खाली उतरलो की मंदिर दृष्टीपथास येते. येथे मुखदर्शन आणि चरण पादुका दर्शन अशा 2 रांगा आहेत. चला तर दर्शन करण्यापूर्वी मंदिराचा फ्रंट व्ह्यू बघूया. या मंदिराभोवती मोठा गोलाकार मंडप असून त्याला 4ही बाजूंनी उंच व विस्तृत खांब आहेत. मधोमध श्री गुरु ज्या औदुंबर वृक्षाखाली बसत असत तो वृक्ष आणि त्याखाली कृष्णादेवी सन्मुख त्या मनोहर पादुका आहेत व त्यापुढे थोडी मोकळी जागा आहे. चला तर प्रथम महाराजांच्या बाजूलाच असलेल्या स्वयंभू श्री गणेशाचे दर्शन करूया. ओम गंगणपतये नमः. आणि हे बघा मित्रांनो, श्री दत्तात्रेयांचे दर्शन आणि समोरील मनोहर पादुका. नृसिंह सरस्वती स्वामींनी स्वतः स्थापन केलेल्या या दत्त पादुका आहेत. 64 योगिनींच्या आग्रहावरून स्वामींनी वालुकामय पाषाणांच्या या पादुकांची स्थापना केली. त्यावरील सततच्या अभिषेकाने त्या झिजत नाहीत.
म्हणून त्यांची घडण चंद्रकांत पाषाणाची असावी असे म्हणतात. या वालुकामय पाषाणांच्या पादुकांना मनोहर पादुका असे नाव आहे. आतील गाभाऱ्यातील पादुकांची पूजा अर्चा येथे अखंड सुरू असते. या गाभाऱ्याचे दार अतिशय लहान आहे. पादुका ज्या सभागृहात आहेत त्यांच्या दर्शनी भागावर चांदीचा अलंकृत पत्रा मढविला आहे. मधोमध गणेशपट्टी, त्यावर आजूबाजूला मयूर व जय विजय आणि त्यांच्या वरील बाजूस नृसिंह सरस्वती महाराजांची प्रतिमा उठवलेली आहे. नृसिंहवाडी पवित्र भूमी वसती, जेथे प्रत्यक्ष नृसिंह स्वामी द्वितीय अवतार हा दत्तप्रभूंचा सतत ध्यास मज गुरुचरणांचा. राजधानी ही दत्तप्रभूंची असे, वर्षे 12 ज्यांचे वास्तव्य असे, त्या श्री नृसिंह सरस्वतीस प्रणिपात माझा सतत ध्यास मज गुरुचरणांचा. भक्त प्रतिपालक ज्यांची असे ख्याती, मनोहर पादुका ज्यांच्या इथेच नांदती, अजुनी भक्तास प्रचिती नित्य येत साचा, सतत ध्यास मज गुरुचरणांचा. वासुदेवयती येथेची रमले, श्री गुरूंचे सानिध्य त्यांना लाभले, प्रत्येक कार्यास आशीर्वाद त्यांचा, सतत ध्यास मज गुरुचरणांचा. पैल तीरावरी दीक्षित स्वामी वसे, तेथुनी श्रींना दंडवत करीतसे, गुरु शिष्यम संगम हा सोहळ्याचा, सतत ध्यास मज गुरुचरणांचा. विनंती सर्व गुरूंच्या चरणी, रहावी कृपा या दासावरती, तुम्हा अर्पिले काया मन वाचा, सतत ध्यास मज गुरुचरणांचा. श्री गुरुदेव दत्त. पावसाळ्यात येथे कृष्णा नदीचे पाणी दत्तचरणांजवळ येते. नदीचे पाणी उत्तर बाजूने येऊन श्री स्पर्श करून ते दक्षिणेकडे जाण्याच्या क्रियेला दक्षिणद्वार सोहळा असे संबोधले जाते. अनेक भक्त मंडळी हा दक्षिणद्वार सोहळा बघायला आणि सोहळ्यात स्नानाचा आनंद घ्यायला आजूबाजूच्या परिसरातून येतात. दक्षिणद्वारासमोरच श्री रामाचे सुद्धा मंदिर आहे आणि मंदिराच्या मागील बाजूस आपणास येथे श्री अन्नपूर्णा मातेचे सुद्धा दर्शन होते. मंदिराला प्रदक्षिणा घालून येथे काही वेळ शांत बसून ध्यान जप केला. काही वेळाने पायऱ्या वर चढून मंदिर परिसरातच असलेल्या एका भल्या मोठ्या अश्वत्थ वृक्षाखाली असलेल्या दक्षिणमुखी मारुतीचे दर्शन घेतले. कृष्णेच्या तीरावर असलेल्या या मंदिरात वेळ कसा जातो ते कळत देखील नाही. नृसिंहवाडी येथे आल्यावर भाविक देहभान विसरून दत्तचरणी लीन होतात. दत्तात्रेयांचे अवतार श्री नृसिंह सरस्वतींचे या ठिकाणी 12 वर्षे वास्तव्य होते. इथे खूप छान प्रसादालय सुद्धा आहे. दुपारी 12 ते 2:30 आणि रात्री 8 ते 9:30 दरम्यान येथे महाप्रसाद मिळतो. आम्ही येथे रात्री महाप्रसादाच्या रांगेत लागलो आणि नॉर्मली 15 ते 20 मिनिट रांगेत वेळ लागतो. वरण भात आणि शिऱ्याचा अप्रतिम महाप्रसाद खाऊन मन तृप्त होते.
प्रसादालय अतिशय स्वच्छ आहे आणि खूप छान मेंटेनसुद्धा केलं आहे. वृद्ध आणि अपंग व्यक्तींसाठी येथे टेबल खुर्चीची सोय आहे. इतर भक्तांना खाली बसून प्रसाद ग्रहण करावा लागतो. येथे परमपूज्य श्री नारायण स्वामी महाराजांची समाधी जिथे आहे तेथेच श्रींची म्हणजेच महाराजांची उत्सव मूर्ती आहे. येथील समाधी दर्शन आणि उत्सव मूर्तीचे छान दर्शन झाले. रात्री 8 ते 9च्या वेळी येथे महाराजांचा पालखी सोहळा असतो. त्यासाठी उत्सव मूर्तीची रात्री 7:15 ते 8च्या वेळेत तयारी केली जाते. त्यांना योग्य रीतीने सजवले जाते. या वेळेस आम्ही उत्सव मूर्तीचे अगदी जवळून मनसोक्त दर्शन घेतले. श्रींची उत्सव मूर्ती सजवण्याचा हा सोहळा खूपच बघत राहावा असा आहे. पायऱ्यांवर सुरेख अशी रांगोळी काढण्यात आली होती. उत्सव मूर्तीला पालखी सोहळ्यासाठी वरून खाली मेन मंदिरात आणले जाते. पालखी सोहळ्यामध्ये विविध स्तोत्रे आणि दत्तपदे म्हणून अतिशय सुरेख पद्धतीने हा सोहळा रोज नियमित वेळेत संपन्न होतो. पावसाळ्यात पालखी सोहळा बंद असतो आणि त्या जागी 4 महिने पवमान म्हणण्यात येते. इथे भक्तांना राहण्यासाठी मंदिराजवळच असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ भक्तनिवास, यात्री निवास, हॉटेल्स आणि प्रायव्हेट रूम्स अवेलेबल आहेत. तेही अगदी रिझनेबल रेटमध्ये, म्हणजेच 300 ते 1500 रुपयापर्यंत. मंदिराबाहेरच नृसिंहवाडी येथील ग्रामपंचायतीच्या रूमसुद्धा भाड्याने मिळतात. जर बाकी ऑप्शन्स अवेलेबल नसतील तर तुम्ही हे ऑप्शनसुद्धा एक्सप्लोअर करू शकता. मंदिर परिसरात संस्थानाची निवास व्यवस्था असून अल्पदरात भाविकांना त्याचा लाभ घेता येतो. हे भक्त निवास सुद्धा एक चांगलं ऑप्शन आहे आणि मंदिरापासून खूपच जवळ आहे. उत्सव असताना वीकेंडला तसेच दत्त सप्ताहामध्ये आणि इतर सणासुदींच्या दिवशी तुम्ही येथे बरेचसे
यात्री निवास प्री बुक करू शकता. इथे महाप्रसादालया व्यतिरिक्त बाहेर सुद्धा खाण्याची उत्तम सोय आहे. उत्तम आणि चविष्ट असे महाराष्ट्रीयन जेवण इथे बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहे. नाश्त्यामध्ये साऊथ इंडियन फूड म्हणजेच इडली, डोसा, आप्पे, उत्तप्पा, तसेच महाराष्ट्रीयन पोहे, उपमा, साबुदाण्याची खिचडी, आलूबोंडा, भजे, वडापाव हे पदार्थ इथे मस्त मिळतात. आणि मुख्य म्हणजे हे सगळं मंदिर परिसराच्या अगदी जवळच. रात्री सुद्धा जेवणाची उत्तम सोय येथे बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहे. येथील उसाचा रस सुद्धा फारच अप्रतिम. येथील भागात ऊस खूप प्रमाणात होत असल्याने या रसाची चव फारच छान आहे. चला तर येथील मंदिराजवळच असलेल्या श्रीपाद वस्त्रालयामध्ये जाऊया, जिथे महाराजांसाठी खूप छान असे वस्त्र, सोवळे तसेच उपरणे मिळतात. श्रीपाद वस्त्रालयाचे ओनर यांनी खूप छान माहिती सुद्धा सांगितली, ती बघा. हे वरचं जे कापड आहे त्याचं नाव गणात. आतल्या बाजूला त्याला जे अस्तर लावलेलं आहे ते सॅटिनचं आहे आणि हे रेशमी दोऱ्यानं शिवलेलं असतं. अच्छा. याला 7 पानं असतात. याला 7 पानी वस्त्र असं देखील म्हटलं जातं. म्हणजे हे जे मंदिर आहे हे विजापूरच्या आदिलशहानं बांधलेलं आहे. विजापूरच्या आदिलशहानं बांधलेलं हे मंदिर आहे. अच्छा. आणि त्यामुळं आमच्या इथल्या मंदिराला कळत नाही, हिंदूंच्या मंदिराला कळत नाही. हो. अच्छा. आणि हे वस्त्र वापरायचं कारण म्हणजे मशिदीमध्ये जे गलीब वापरतात त्याची रचना या पद्धतीची आहे. त्याला या पद्धती बरोबर. मग त्या विजापूरच्या आदिलशहानं हे मंदिर बांधून दिलेलं असल्यामुळे त्याचं एक प्रतीक म्हणून हे वस्त्र या ठिकाणी वापरलं जातं. पूर्वी या 7 पानापैकी 1 पान हिरवं असायचं. त्या कालांतरानं तो रंग कमी झाला, पण अजून या पद्धतीचं वस्त्र मात्र रोज मुख्य पादुकांच्यावर घातलं जातं. ओके. कोणाचं जरी भक्तांचं वस्त्र नसलं तरी हे वस्त्र देवस्थानच्या मार्फत दररोज या ठिकाणी घातलं जातं. अच्छा. याचं कारण म्हणजे रोज चेंज होतं काय? रोज 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 तेच वापरतात किंवा बदलतात. अच्छा. जीर्ण झालं की बदलतात. ओके. आणि पूर्वी विजापूरच्या जो आदिलशहा होता त्याच्या मुलीचे डोळे गेलेले होते. मग त्यावेळेला त्याला महाराज या ठिकाणी असताना कोणी तर सांगितलं की तुम्ही नरसोबावाडीचे किंवा या अमुक ठिकाणी जावा, या ठिकाणी तिथे महाराज राहिलेले आहेत, तुमच्या मुलीला दृष्टी प्राप्त होईल. मग त्यावेळेला आदिलशहा इथं आल्यानंतर त्याच्या मुलीला इथं दृष्टी प्राप्त झाली. मग त्यावेळेला त्यानं सांगितलं की मी माझ्या आमदानीतली जमीन जेवढी माझ्या मुलीच्या दृष्टीला पडेल तेवढी जमीन मी या देवस्थानाला देतो. अच्छा. मग त्या पद्धतीनं औरवाड आणि गौरवाड अशी 2 गावं, जवळपास 2000 एकर जमीन त्यावेळेला त्यानं इनाम दिली आणि हे मंदिर त्यावेळेला त्यानं बांधून दिलेलं आहे. आतलं जे मूळचं मंदिर आहे त्याची रचना चौकोनी पद्धतीची मशिदीसारखी रचना आहे. अच्छा. आणि त्यानंतर त्या विजापूरच्या आदिलशहानं आपल्या राजवाड्याच्या भोवती जे काय खंदक असतं त्या खंदकामध्ये दत्ताचं मंदिर त्यावेळेला बांधलेलं आहे. ते मंदिर अजून त्या ठिकाणी आहे आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला जो शिलालेख लिहिलेला आहे त्याच्यामध्ये नरसोबावाडीचा उल्लेख त्या ठिकाणी शिलालेखावरती आहे. माहितीच नव्हतं, नवीन माहिती मिळाली. हां. अच्छा.
तर या सातपानी वस्त्राव्यतिरिक्त जे आपले नॉर्मल हां, ही बाकीची आहे. जे असतात ते सिल्कची वस्त्र वगैरे असतात. ओके ही पण महाराजांच्या पादुकांच्या वरती घातली जातात. दररोज दुपारी 12 वाजता महापूजा होते, त्यावेळेला ही वस्त्र घालतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काढतात. दिवसभर ही वस्त्र पादुकांच्या आणि वरती घालतात. कलर ठरलेला आहे. असं काय नाही, प्रत्येक वेगवेगळे कलर देत असतात भक्त, येणारे भक्त असतात. कोणताही जसा कलर कोणताही कलर चालू शकतो. ओके. हां. जसं आपण आपल्याला वेगवेगळ्या रंगाची वस्त्र घेतो, बरोबर. यथा देहे तथा देवे, त्या पद्धतीनं जसं आपल्या देहाला तसं देवाला वेगवेगळ्या पद्धतीची वस्त्र रंगाची वापरतात. आणि याची काय रेंज आहे? हे मग सुरुवात 400 रुपयापासून आहे. सिल्कची जी वस्त्र आहेत ती 400 पासून आहे. 400 ते 400, 500, मग अगदी प्युअर सिल्क घेतलं तर 5000 पर्यंत आहे. 5000. ठीक आहे. आणि हे पण मी काल बघितलं होतं महाराजांच्या उत्सव मूर्तीला ते असं हे याला रुद्राक्ष काठ किंवा करवत काठ असं म्हणतात. हे जे आहे हे रुद्राक्षासारखं आहे, याला रुद्राक्ष काठ म्हणतात. ओके. हे आमच्या इथलं नरसोबावाडीचं प्रतीक आहे. अच्छा हे इथं तयार होत नाही, परंतु इथल्याशिवाय कुठं मिळत पण नाही. अच्छा. हां. आणि हे जे आहे महाराजांच्या उत्सव मूर्तीला, पालखीमधल्या उत्सव मूर्तीला हे दररोज नेसवलं जातं. पालखीत बसताना हे दररोज नेसवलं जातं. आणि या वस्त्राला काय म्हणतात? करवत धोतर उपरणत आहे, धोतर आणि उपरणत आहे, कॉटनचं आहे. अच्छा. याला रुद्राक्ष काठ किंवा करवत काठ असं म्हणतात. ओके. हे इथल्या वाडीचं प्रतीक, वाडीमध्येच मिळते, इतर ठिकाणी फारसं कुठं मिळत नाही. हे पण आपण देऊ शकतो का हो, तिथे? देता येतं. हे फक्त आपण पादुकांच्या वरती घालत नाही, ती महाराजांच्या उत्सव मूर्ती पालखीमध्ये नेसतात. हां. पालखीच्या वेळेला ओके ओके धोतर आणि उपरणं दोन्ही याच्यामध्ये असतात. हे साधारणपणे 650-700 रुपयापर्यंत हे पडतं. ओके. ठीक आहे. थँक्यू सो मच. ओके. तर मित्रांनो, नरसोबावाडी येथील स्वीट्स म्हणजेच गोड पदार्थ, पर्टिक्युलरली येथील पेढे, बासुंदी आणि करदंट खूप फेमस आहेत आणि डिलिशियससुद्धा. मंदिर परिसरात तुम्हाला स्वीट्सची बरीच दुकाने बघायला मिळतात. येथे जिरगे बंधू यांचं स्वीट्सचं दुकान आहे आणि येथील भाजका पेढा तसेच यांची बासुंदी मला फार आवडली. ऑथेंटिक आणि फारच टेस्टी. जिरगे बंधू यांचे ओनर यांनी सुद्धा आम्हाला वेळ देऊन काही माहिती दिली, ती बघा. हॅलो, मी नरसिंहवाडीहून बोलती आहे. आज हे दादा आपल्या ठिकाणी नरसिंहवाडी या गावात आलेले आहे. नरसिंहवाडी हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ तालुक्यामध्ये नरसिंहवाडी हे गाव आहे. इथे दत्त महाराजांचं असं स्वयं म्हणजे असं उच्च स्थान आहे, जे पुणा, मुंबई, बेंगलोर किंवा बेळगाव, कर्नाटक साईडहूनही आपल्या दत्त मंदिराला अगदी आवर्जून भेट देतात. आपल्या या दत्तस्थानी आपल्या नरसिंहवाडीमध्ये आमचं हे जिरगेबंधू शॉप आहे. या जिरगेबंधू शॉप आपले हे 4थी पिढी आहे. ही 4 पिढ्यांची विश्वसनीय परंपरा आहे. आपल्या जिरगेबंधू शॉप आमचे कमानीच्या जवळ आपले AL जिरगे हे माझ्या सासऱ्यांचं फार पूर्वीचं दुकान आहे. तिथूनच आपली ही दुसरी शाखा म्हणजे विठ्ठल मंदिराच्या समोर आपण बनबागामध्ये आपली ही दुसरी शाखा चालू आहे. या शाखेचं नाव आहे जिरगेबंधू. ह्या जिरगेबंधू दुकानाची सुरुवात 2012 पासून आम्ही हे शाखा दुसरी ओपन केलेली आहे. त्यामुळे आमच्या ह्या शाखेला आवर्जून भेट द्या. आणि हे आमच्या या शाखेमध्ये किंवा ह्या जिरगेबंधूची स्पेशालिटी म्हणजे हा भाजका पेढा. हा भाजका पेढा आहे. हा पारंपरिक पद्धतीने लोखंडी कढईमध्ये हाताने केला जातो. ह्या भाजका पेढ्याला खावा आणि साखरेचं प्रमाण हे अत्यंत कमी असतं आणि भाजणी जास्त असते. त्यामुळे ह्या पेढ्याला आम्ही भाजका पेढा असं नाव दिलेलं आहे. त्यामुळे ह्या भाजक्या पेढ्याचा आमचा ब्रँड तयार झालेला आहे आणि आम्ही भाजका पेढ्याला आमचा लोगो इथे दिलेला आहे आणि हे रजिस्टरही केलेलं आहे. त्यामुळं आम्ही नरसिंहवाडीमध्ये आम्ही सर्वप्रथम हा भाजका पेढा चालू केलेला आहे. त्याबद्दल हे सगळं काय असेल ते माझ्या मिस्टरांनी म्हणजे संदीप जिरगे यांच्यामध्ये भरपूर मोठा हात आहे त्यांचा. त्यांनीच हे सर्वप्रथम चालू केलेलं आहे. त्याचबरोबर आमची बासुंदी, सीताफळ बासुंदी, अंजीर बासुंदी, गुलकंद बासुंदी,
आणि प्लेन साधी रेग्युलर बासुंदी ही सुद्धा खूप फेमस आहे. सीताफळ बासुंदी तरी खूप सुंदर आहे. तुम्ही केव्हा आला तर आवर्जून भेट द्या. त्याचबरोबर हा आपला गुलकंद पेढा आहे. हा जस्ट आम्ही 3-4 वर्ष झाले चालू केलेला आहे गुलकंद पेढा, आणि हा पिक्का पेढा आहे. त्याचबरोबर आमची एक नवीन स्पेशल क्वालिटी म्हणजे करदण. आपण गोकाकचं करदण खाऊन तुम्हाला माहीतच असेल, बरोबर त्याचबरोबर ही आपली स्पेशल क्वालिटी आहे गोकाकसारखंच करदण. ह्यामध्ये मिक्सड ड्रायफ्रूट असतात सगळे, गूळ, खोबरं, सेंद्रिय गुळाचं आपण ह्याच्यामध्ये वापर केलेला आहे. सेंद्रिय गूळ आणि सगळे मिक्सड ड्रायफ्रूट असतात त्याच्यामध्ये. हे खाण्यासाठी खूप अत्यंत पौष्टिक आहे आणि हेल्दी पण आहे. त्याबरोबर आपली बासुंदीचा आपण लोगो बघतच आहात, ही सीताफळ बासुंदी. आता सध्या आपली बेळगाव, इचलकरंजी, सांगली, कोल्हापूर या ठिकठिकाणी आपली बासुंदी प्रसिद्ध आहे. खूप ठिकाणी लोक घेऊन जातात आणि त्या बेळगाव किंवा कर्नाटक भागांमध्ये इतर ठिकाणी आपली बासुंदी ही म्हणजे आवर्जून डिमांड केली जाते. परत सगळ्या लग्न सराईमध्ये, कार्यक्रमामध्ये, कुठल्याही मोठ्या मोठ्या फंक्शनमध्ये किंवा राजकीय फंक्शनमध्ये सुद्धा आपली बासुंदीची खूप मोठी डिमांड येते. तुम्ही नक्की भेट द्या. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. येथे जर तुम्ही 4 व्हीलरने आलात तर नरसोबावाडी ग्रामपंचायतीचे खूप मोठे पार्किंग अवेलेबल आहे, जसं की तुम्ही इथे बघू शकता. येथील काही यात्री निवासमध्ये सुद्धा 4 व्हीलर पार्किंगची सोय आहे. तसेच गुरुदत्त हॉटेलचे सुद्धा येथे मोठे पेड पार्किंग अवेलेबल आहे. आणि हे बघा मित्रांनो, नरसोबावाडी बस स्टँड. सांगली, मिरज, जयसिंगपूर, कोल्हापूर तसेच इतर ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा इथे बऱ्याच फ्रिक्वेंट बसेस अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, ही आहे येथील कृष्णा नदी. कृष्णेच्या काठी निवांत वेळ घालवता येतो. या ठिकाणी नौका विहाराचा देखील आनंद घेता येतो. कृष्णा पंचगंगेचा विस्तीर्ण जलाशय, निसर्गाने चोहीकडे मुक्त हस्ताने केलेली सृष्टी सौंदर्याची उधळण आणि येणाऱ्या भाविकांना मिळणारे दत्तप्रभूंचे तेजोवलय, या सगळ्या वातावरणाची अनुभूती मिळते ती नृसिंहवाडी इथे आल्यानंतरच. कृष्णेचे ते पात्र समोर रम्य, चरण तीर्थ घेई रोज ती अगम्य. सुंदर पूजेचा बांधला साज साचा, सतत ध्यास मज गुरुचरणांचा. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी आणि सकाळी सूर्योदयाच्या वेळी इथे अनेक पक्षी दिसतात. येथील सूर्यास्ताचे 2 क्षण खास तुमच्याकरिता टिपले आहे मित्रांनो, ते बघा. ओम ह्रीम सूर्याय नमः. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा नरसोबावाडीला जरूर भेट द्या आणि दत्तप्रभूंच्या दर्शनाचा लाभ घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझे चॅनल स्ट्रायकिंग विस्टाला सुद्धा सबस्क्राईब करा. सोबतच नवीन येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनकरिता बेल आयकॉनला सुद्धा नक्की प्रेस करा. चला तर मित्रांनो, आपण भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर, स्टे सेफ अँड हॅव अ गुड डे.